ठाणे गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने गुप्त माहितीच्या आधारे मोठी कारवाई करत MD मेफेड्रॉन सारखा घातक अंमली पदार्थ आणि अग्निशस्त्र जप्त केलं आहे। या कारवाईत 2 सराईत आरोपींना अटक करण्यात आली असून तब्बल 11,41,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। दिनांक 8 डिसेंबर 2025 रोजी रात्री 12:30 वाजता गुप्त बातमी मिळताच खंडणी विरोधी पथकाने रूम नंबर 002 D विंग गजानन रेसिडेन्सी दिनकर विहार आडवली ढोकरी येथे छापा टाकला। या ठिकाणी आकिब इकबाल बागवान हा इसम 108.8 ग्रॅम MD मेफेड्रॉन हा अंमली पदार्थ विक्रीसाठी बाळगत असल्याचे उघड झाले। जप्त केलेल्या ड्रग्सची किंमत 10,88,000 असून त्याच्याकडे 50,000 किमतीचे गावठी पिस्तूल आणि जिवंत कारतूसही आढळले। आकिब हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशन कल्याण येथे NDPS ॲक्ट अंतर्गत 2 गुन्ह्यामध्ये तो पाहिजे असल्याचं तपासात उघड झालं। चौकशी दरम्यान आकिबने हे अग्निशस्त्र भरत शत्रुघ्न यादव याच्याकडून घेतल्याचे सांगितले। तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदाराच्या मदतीने भरतला ताब्यात घेण्यात आलं। त्याच्या अंगझडतीतही एक जिवंत कारतूस पोलिसांना मिळालं। त्याच्याकडून MD मेफेड्रॉन 108.8 ग्रॅम गावठी पिस्तूल 50,000 कारतूस अंदाजे 3,000 असा एकूण मुद्देमाल म्हणजे 11,41,000 रुपये जप्त करण्यात आले। सदर कारवाई पोलीस उपायुक्त अमरसिंह जाधव आणि सहाय्यक पोलीस आयुक्त विनय घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं। पथकाचे नेतृत्व वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेश साळवी यांनी केले। कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमळे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भोसले, कानडे, ठाकूर, राठोड, शिंदे, पाटील, गायकवाड, जाधव, गडगे तसेच पावसकर व हिवरे यांनी सक्रिय सहभाग घेतला। सदर प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील तारमाळे करीत आहेत।